आम्ही सर्वजण आहे ना मामाच्या गावाला निघालो होतो सकाळी. माझे पप्पा सकाळी 5:30 वाजताच गोळी खात होते. कोणी 5:30 वाजता गोळ्या खातं का? माझ्या पप्पांना बीपी, त्याच्यामुळे सकाळी 5:30 वाजताच गोळी खात होते. आणि माझ्या बहिणीची मुलगी मी सकाळी सेल्फी काढत होतो. कोणते पागल आहे का सकाळी सेल्फी काढणारे? पण आम्ही दोघे आहे बरं का. 5:30 वाजताच आम्ही सेल्फी काढतो. तर मी माऊला म्हणते, अगं मास्क काढून घेईन, माझ्या मांडी बस. तर माऊ लगेच उठली, माझ्या मांडी बसली. माऊ आणि आम्ही एकमेकींना खूप जीव लावतो आणि ती मला खूप आवडते बरं का. त्यामुळे कसं वाकडं तिकडे फोन करून सेल्फी काढत होती मी पण आणि ती पण. म्हटले आता जाऊ दे, म्हटलं आता निघा लवकर, म्हटलं उशीर होतोय. तर माझे पप्पा उभं राहूनच चहा पित होते. माझे पप्पा सगळंच उभं राहून करतात, त्यांना खाली बसून आवडतच नाही. मी नेमकं काही ना घाई झाली होती म्हणून. तर आमचा फोटोशूट झाला आणि मी आले सकाळी भावाला उठवायला. माझं काय ऐकत नव्हतं, मग माझ्या बहिणीलाच पाठवलं. माझी बहिणीला डेंजर, लगेच त्याला उठवायला गेली. तर लगेच टपकन उठून बसला. त्याला माहिती सकाळी झोडूनच काढलं, कारण की पप्पाला पण जायला उशीर होतं ना आम्हाला पण. तर त्याला घाई उठवलं. आज आम्ही पप्पांच्याच गाडीत जाणार होतो म्हणून त्याला घाई उठवलं सोडवायसाठी. तर तो उठला आणि लगेच म्हटले चल पटकन पप्पाला शिव्या घालताय. तर पप्पाचा आवाज ऐकून तो पटकन उठला. नाही तर तो उठत नाही. तर वेळेस त्याला म्हटले चल रे भाऊ झोप, नंतर कर, नंतर घरी आला तू चांगलं 24 तास झोप. ऐकती कुठं ती? तो ऐकतच नाही कधी त्याला काही सांगितलं तर. मग माऊ आहे ना म्हणे चला पटकन. तिला तर सर्वात जास्त घाई होती. कुठं निघायचं म्हटलं का लहान पोरांची हाऊसच राहते. आणि मी तर ना डायरेक्ट याच्यावर टेबलावर पाय ठेवून शूज घालत. कोमल बोडकेला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.